गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 1 एप्रिल आणि हा व्हिडिओ शूट करतावेळी माझ्या नवीन यूट्यूबच्या चॅनलवरती जवळपास 393 सबस्क्रायबर झालेले आहेत आणि त्या 393 लोकांचा खरंच खूप मनापासून धन्यवाद. त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलं आहे. तर माझे जे मी आतापर्यंत 2 आठवड्यामध्ये 3 व्हिडिओ अपलोड केले आहेत आणि त्या तिन्ही व्हिडिओवर खूप असा चांगला प्रतिसाद मला मिळाला आहे. तर असेच व्हिडिओ माझ्या चॅनलवरती येणार आहे तिथून पुढे. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आहे 1 एप्रिल आणि आता वाजले सकाळचे 9:30 आणि आता मी रेडी झालो आहे. तर एक महत्त्वाचं काम आहे आमच्यासाठी जे आम्हाला करायला जायचं आहे आज. तर मागच्या व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की आमचा जो लहान बाळ आहे आमचं आरव म्हणजे बाळ नाही आहे, ॲक्च्युली 2 वर्षाचा होऊन गेला आहे तो. तर त्याचं आम्ही ॲडमिशन केलं आहे नर्सरीमध्ये. तर आज त्याच्या नर्सरीमधनं आम्हाला कॉल आला होता सकाळी. तर त्याचे जे स्टेशनरीज आहेत ते कलेक्ट करायला त्यांनी बोलवलं आहे. 15 मिनिटाचंच काम आहे, फक्त ते जे स्टेशनरी आहे ते कलेक्ट करायचं आहे आणि आम्हाला यायचं आहे लगेच. तर आता मी ॲक्टिवा घेऊन निघालो आहे आणि बघूया आता काय काय मिळतं आहे ते तुम्हाला दाखवतो आल्यावरती. तिथे जर शूट करायला त्यांनी अलाव केलं तर थोडंफार शूट करेल आणि नाहीतर मी तुम्हाला घरी आल्यावर दाखवेल काय काय त्यांनी दिलेलं आहे. तर चला आता निघतो आहे मी, तुम्हाला दाखवतो काय काय ते स्टेशनरीमध्ये देतात ते. आम्ही फायनली आता आम्ही निघत आहोत. तर मग आता निघूया, चला. आरवला खूप मजा येते गाडीवरती, त्यामुळे आम्ही ॲक्टिवा घेऊन येतो नेहमी. तर आम्ही पोचलो आता आरवच्या स्कूलला. ये हा स्कूल आलं. चला आता उतरूया. बॅग, स्कूल बॅग. पॅन्ट हा होईल, डायपर असतं हां. चल डिकीट ठेवू आपण. चल ठेव. गवमेन आता तोंबा टिफिन टिफिन ठेव. आज ठेवून दे. हे पण ठेव. टिफिन बॉक्स ठेवून दे. ठेव इथे ठेव. नाही चला बंद करू. ही बॅग धर. बॅग इथे ठेव. चल मम्माकडं. अजून काय का बघ मम्माकडं. आता त्याचं सामान घेऊन झालंय है ना. आता जाऊया घरी. तर आता आम्ही पोचलोय घरी आणि आमच्या आरवला घरात यायचं नाही, बाहेर बसलाय तो. हे बघा. ए बेडूक बेडूक चला घरात. फ्रॉग बघा. फ्रॉग बघा. फ्रॉग उड्या मारतो इथे. हे चला नाश्ता करायचा आपल्याला. चला चलो नाश्ता. तर आम्ही आज ना नाश्ता न करता गेलो होतो सकाळी. आम्हाला अजून नाश्ता करायचा आहे. तर आता आम्ही पोचलो आहे घरी आणि आम्ही नाश्ता नव्हता केला, बिना नाश्त्याचं गेलो होतो सकाळी. कारण की परत ऊन जास्त वाढलं असतं तर परत आरवला घेऊन जात आला नसतं. तर आता सकाळी तर आता बनवते पायल पोहे वाटतं. पायल काय बनवते नाश्त्याला? अरे वा, आमचा ऑल टाईम फेवरेट आहे पोहे. चला लवकर खाऊन घ्या, खूप उशीर झाला आज. हो चला मित्रांनो आता नाश्ता करूया आपण. आणि आरवला जे स्टेशनरी वगैरे भेटले ना
तो आल्या आल्या त्याच्यात खेळत बसलाय. राहिल्याच वाटतं. ॲक्च्युली आम्ही शूज विचारायचं विसरून गेलो आरवच्या नादामध्ये. ॲक्च्युली मला वाटतं शूज द्यायला पाहिजे त्यांनी आहे ना पहिले. शूज खूप महत्त्वाचे आहे कारण की विदाउट शूज कसं काय जाईल तू. तर बघूया आता एकदा त्यांना फोन करून विचारावं लागेल परत. कदाचित चुकून राहिलं असेल त्यांच्याकडनं पण द्यायचं. तर बघूया आता फोन करूया त्यांना एकदा आणि विचारूया देणार आहेत का नाही. नाही दिलं तर मग आपल्याला शेवटी काय दुसरीकडनं घ्यावं लागेल बाहेरून. आणि मला वाटतं त्याचं एक कॉस्ट्युम परत घ्यावं लागेल वाटतं युनिफॉर्म. एकच दिलं. तर आरवचं जे युनिफॉर्म आहे ना ते एकच दिले. आणि आता पावसाळ्याचे दिवस सुरू होणार आहेत तर एक एक्स्ट्रा असायला हवं. म्हणून आम्ही बघूया आता एकदा तिथनंच खरेदी करूया शाळेकडनं, नाहीतर मग बाहेरनं खरेदी करूया. तर आता आम्ही आरवचे जे स्टेशनरी भेटलं आहे ना बॅग्स वगैरे त्याचं अनबॉक्सिंग करतो आहे. तुम्हालाही दाखवतो काय काय भेटलं आहे त्याच्यामध्ये. मला दाखव एक एक करून. तुम्हाला दाखवते की आम्हाला शाळेमधून काय काय भेटलंय. ठीक आहे तर हा तर हे आहे बॅग आणि आता ओपन करतो. नाईस नाईस इदू हाकू नाईस. आणि क्वालिटी तर एकदम चांगलं आहे, खूप मस्त आहे. काय पण नवीन चीज असतं ना तो एकदम वास घेतो. नाही घेत वास बाबू. हां इधर टिफिन बॉक्स येतात ना टिफिन बॉक्स. ओके हे आहे टिफिन बॉक्स. आता बघू कसं आहे तो. ओपन करतो. ओपन करूया. थांबा ओपन. नाईस. क्वालिटी तर एकदम मस्त आहे. वा 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 एक नंबर. मला वाटलं नव्हतं एकदम चांगली क्वालिटी येणार पण एकदम मस्त आहे. अरे वा चमचा. तर आणि अजून दिलंय हे वॉटर बॉटल. बघू आता हे कसं आहे. अरे पिंक आली. हे मुलींची बॉटल आली आरवला पिंक. इट्स ओके. ब्ल्यू पाहिजे होते ब्ल्यू. नाईस बाबू. क्वालिटी छान दिसते. हां क्वालिटी चांगली. कॉटन आहे. कॉटन मस्त आहे क्वालिटी. टाय बी टाय आहे ना. किती क्यूट दिसतंय ते शर्ट. ह्याचा फर्स्ट युनिफॉर्म आहे. मी ना याला एकदम जपून ठेवणार आहे. माझं पूर्ण लाईफमध्ये मी असं जपून ठेवणार कारण की ह्याचा पहिला युनिफॉर्म आहे आणि एवढं क्यूट असणार आहे मला असं वाटलं नव्हतं. आता कसं दिसणार ना मला ते असं मी इमॅजिन करते आणि तो आता घालायला म्हणजे नाही म्हणतोय. बघू आता काय करतोय. ए बुबू ये ना. चल बाबू युनिफॉर्म घाल. युनिफॉर्म स्कूलला जायचं आपल्याला. स्कूल कम ऑन जाऊ दे. त्याचा असा मूड नाही. नंतर बघूया आपण. तर 4-5 गोष्टीच मिळाल्या आहेत. एक टिफिन बॉक्स, स्कूल बॅग, एक वॉटर बॉटल आणि हा एक युनिफॉर्म. तर युनिफॉर्म अजून एक आम्ही घेणार आहे त्यांच्याकडनंच. तर पायलने आता कॉल केला होता त्यांना. 500 रुपीज सांगितले त्यांनी एका युनिफॉर्मचे. आणि शूज मॅन्डेटरी नाही आहे त्यामुळे त्यांनी दिलेले नाही आहेत. तर आता बघूया काय करायचं आहे कारण की आता पावसाळा सुरू होणार आहे तर मला वाटतं शूजपेक्षा त्याला सँडल्स बेटर राहील. सँडलच घेऊया त्याला पाहिजे. हां सँडल घेऊया. तसे तर कुठे चालणार आहे. तसं तर पावसात त्याला कारमध्येच घेऊन जायचं आणि कारमध्येच त्याला आणायचं. कारण की आमच्या इथे खूप जोरात पाऊस असतो तर बाईकवर जाणं किंवा शक्यच नाही आहे. मित्रांनो मी आजचा हा व्हिडिओ इथेच एंड करतो आहे. आता मला भरपूर कामं आहेत पर्सनल. काही मला पायलचे जे व्हिडिओज आहेत म्हणजे पायलचे चॅनलचे व्हिडिओ आहेत ते शूट केलेले आहेत ऑलरेडी. त्याला एडिटिंग करायचं आहे. तर आम्ही आता विचार करतो आहे की आम्ही डेली छोटा का होईना डेली एक मराठीमध्ये जो आपला हा मराठी चॅनल आहे त्यावरती एक डेली व्हिडिओ टाकायचा. छोटा का असेल ना पण एक व्हिडिओ डेली अपलोड करायचा आम्ही विचार करतो आहे. तर बघूया आता कसं होतं आहे कसं जमतं आहे. कारण की आरोमुळं काही गोष्टी आम्हाला जमत नाही की तो अजून मम्मीला त्याच्या खूप लागून असतो. कारण त्याची जोपर्यंत शाळा सुरू होत नाही तोपर्यंत आम्हाला खूप हे त्रास राहणार आहे. त्रास म्हणता येणार नाही आहे पण त्याचं जे असतं ते डेली रुटीन ते खूप सांभाळावं लागतं त्याला. कारण की तो नुसता मम्मी करत राहतो अजूनही. तर माझा तर प्रयत्न राहील की रोज एक व्हिडिओ अपलोड करायचा. आजचा हा व्हिडिओ पण इथेच एंड करतो आहे.
तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आजचा तर प्लीज लाईक शेअर अँड कमेंट करायला विसरू नका. आणि हा प्लीज तुम्हाला जर मराठी ब्लॉग पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.